गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या 13,000च्या आसपास मतांनी पराभव झाला असला तरी राम सातपुते यांनी या पराभवानंतर देखील माळशिरसचं मैदान सोडलं नसल्याचं दिसून येतंय। विधानसभा निवडणुकीनंतर देखील जनता दरबार तसेच तालुक्यातील विविध गावातून भाजपच्या शाखांचं उद्घाटन व माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी आक्रमक पाठपुरावा करणं त्यांनी सुरूच ठेवलंय। यातूनच राम सातपुते यांची लोकप्रियता आणखी वाढीस लागली असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महालक्ष्मी प्रतिष्ठान पुरंदावडे यांच्या वतीनं बुधवार दिनांक 5 मार्च रोजी सदाशिवनगर येथे देवाभाऊ केसरी ओपन बैलगाडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून नामवंत बैल जोड्या व गाड्या मालक चालक सहभागी झाले होते। तर या बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी सदाशिवनगर येथील मैदानावर अलोट जनसागर उसळल्याचंही दिसून आलं। या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली। यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या जनसेवेची प्रशंसा करीत राम सातपुते हे तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व आहे, तुमच्या पैकीच एक आहेत। लवकरच त्यांना विधिमंडळात संधी मिळणार आहे आणि या तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ते पुन्हा आक्रमकपणे पाठपुरावा करतील अशी ग्वाही माजी खासदार निंबाळकर यांनी दिली आहे। तर यावेळी बोलताना माजी आमदार राम सातपुते यांनी या भव्य आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा करतानाच आपण आयोजन केलेले या स्पर्धेमुळे विरोधकांना देखील आता जाग आली असून त्यांनी अकलूज येथे स्पर्धा आयोजित केल्यात। माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करीत असताना देखील जनतेचे प्रेम आशीर्वाद मिळत असल्यानं आणखी उत्साहानं काम करण्याची प्रेरणा मिळते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय। या बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या बैलगाडा शौकीनांकडून नेटके आयोजनबद्ध प्रशंसाही होताना दिसून आली। यावेळी व्यासपीठावर माळशिरस तालुक्यातील भाजप व महायुतीचे विविध पदाधिकारी, विविध नेते मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। 12 मार्च रोजी माजी आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस असून या निमित्तानं माळशिरस तालुक्यात विविध विधायक उपक्रमांचं आयोजन करून हा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। पुलावरूनच बघितलं म्हणजे लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामभाऊच्या पाठीमागे आहे। तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामभाऊ एका तारातून ठेवला तर रामभाऊचा विजय झाला जमा आहे। राम सातपुते म्हणजे दुसरं वेगळं कोण नाही, जनतेतलंच राहणारं एक सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेलं नेतृत्व आहे। तुमच्यात आणि रामभाऊ मध्ये काही फरक नाही, वेगळा माणूस कोण नाही आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा, जनतेत राहणारा, जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून उदयास आल्याशिवाय गणित जरा थोडक्यात चुकलंय, चुकलेलं गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे। येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये का होईना गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री आहे। आणि मला व्यक्तिशः मी तो शब्द घेऊन आलेलो आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता
पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभेत जाताना दिसेल. कालचा दिवस ना लोकसभेला आमचा होता ना विधानसभेला आमचा होता, पण तुमचा रामभाऊ तुमचा दिवस लवकर दाखवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतोय. सगळ्यांना बैलगाडी प्रेक्षक या ठिकाणी आले. बैलगाडीचे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैलगाडी स्पर्धा जिंकली त्या सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा. ज्यांची चुकून आज शर्यत जिंकायची राहून गेली त्यांना पुढच्या शर्यतीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आपण सर्वांनी आज शांतचित्ताने बैलगाडी स्पर्धा पार पाडली. वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलीस वर्गाचं चांगल्या प्रकारे सहकार्य, निवेदक चांगले, नियोजन चांगले, म्हणून तुमच्या महालक्ष्मी मंडळास मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम मला या ठिकाणी बोलवलं आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैदान म्हणून ज्या मैदानाकडं अखंड महाराष्ट्र पाहिल नव्हे 14 देश या ठिकाणी महाराज या मैदानाची गणना घेतली जाईल असं देवभाव केसरी सन 2025 दुसऱ्या पर्वातलं हे दुसरं मैदान. आणि आज या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल पंचांनी जो निकाल या ठिकाणी आणून दिला तो क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय. आज क्वार्टर फायनल साठी 7 गाड्या पात्र झाल्या. त्या 7 गाड्यापैकी तास क्रमांक 5 मधून बैलगाडी ही गाडी फायनल साठी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही. जय हनुमान प्रसन्न, राजाभाऊ भोसले, सरपंच जंक्शन, शाकीर पठाण, हबीब पठाण, तळेगाव, छत्रपती संभाजीनगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही. काहीतरी बैलाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे ही गाडी या ठिकाणी फायनल साठी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही. बाकीच्या 6 गाड्या पळाल्या. त्या 6 गाड्यामध्ये तास क्रमांक 1 मधून बैलगाडी दुर्गा माता प्रसन्न, अनिल गायकवाड, कडगुण, महादाबुवा, भाकरवाडी ही गाडी या ठिकाणी तास फॉल गाडी लॉबी टच झाली. त्या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी गाडी या ठिकाणी तास क्रमांक 7 मधून बैलगाडी रामेश्वर प्रसन्न, बलमा ग्रुप थडवळे, सचिन दादा जगताप सासवड ही गाडी स तेजश्री आकाश काळेल वरकुटे मलवडी या गाडीचा क्वार्टर फायनलचा 3रा क्रमांक आला. तास क्रमांक 3 मधून बैलगाडी हर हर महादेव श्री साई सागर नाना खुडे तांदूळवाडी बारामती ही गाडी क्वार्टर फायनलचा 2 नंबरची मानकरी झाली. आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 1 नंबरचा मान पटकावला श्री हर हर महादेव प्रसन्न श्री साई सागर नाना खुडे तांदूळवाडी बारामती. तास क्रमांक 4 मधून बैलगाडी या गाडीनं आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 1 नंबरचा मान पटकावला. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. तसेच या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय. माजी आमदार माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाभाऊ केसरी भव्य आणि दिव्य असे पूर्णवडे सदाशिवनगरकरांचं मैदान. या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 7वा क्रमांक पटकावला तास क्रमांक 1 व धावलेली गाडी तिरंगा प्रसन्न, सांजोबा प्रसन्न, अजित जगताप, प्रदीप गीते आणि वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला. आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर, सभापती सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखन पळाला. लखन आणि पाकऱ्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या देवाभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये 2 लाख 1 रुपयाचे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं सूत्रसंचालकांना या ठिकाणी पहिलं बक्षीस ज्यांना भेटलं देवाभाऊ केसरी त्यांना या ठिकाणी बक्षिसासाठी आमंत्रित करावं. चला आजच्या या मैदानातील देवाभाऊ केसरी मैदानातील 1 नंबरचे मानकरी नितीन आबा शेवाळे हडप सर्कल आणि छत्रपती संभाजीनगरकर आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. या चला पडलेल्या मान्यवरांच्या स्टेजवरती ताबडतोब यायचं आहे. 1 नंबर आणि 2 नंबरचे फक्त बैलगाडी मालक वरती या आणि 2 नंबरचे बैलगाडी मालक शौर्य श्रीरामपाल सदाशिवनगर आपण सुद्धा या ठिकाणी वरती यायचं आहे. सन्मानित
सन्मानित केले जाते प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्याला। बक्षीस घेताना या ठिकाणी चेक वरती काही थोडीशी मिस्टेक झाली असेल तर चुकबुल देणं घेणं समजून घ्या। चला यानंतर 2 नंबरचे मानकरी आपण सुद्धा वरती या लगेच। शेवरेजी श्राम पाले सदाशिवनगरकर। क्षेत्र आहे हॅलो